नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं मी कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अयोध्या दर्शन यात्रा। मित्रांनो, जे आपले लाल परी असणार आहे ती डायरेक्ट अयोध्याला जाणार आहे। केव्हा जाणार आहे, तिकीट काय असणार आहे, रूट काय असणार आहे, कोणत्या बस स्थानकावरनं जाणार आहेत, कोणकोणत्या बस स्थानकावरनं ह्या बस जाणार आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अयोध्या दर्शन यात्रा बस आपल्या महाराष्ट्रामधनं जे आपली महाराष्ट्राची लाल परी आहे ती पहिल्यांदा इतकी दूर जाते, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाते, पण मित्रांनो पहिल्यांदा इतिहासामध्ये एवढी दूर आपली ही लाल परी जाणार आहे। तुम्ही इथं बघू शकता 10 फेब्रुवारीला जाणार आहे। 10 फेब्रुवारी रोजी ही बस जाणार आहे। कुठून जाणार आहे मी ते तुम्हाला पुढे सांगतो। जे तिकीट असणार आहे मित्रांनो, जे भाडं असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता 4545 रुपये असणार आहे। इतिहासात प्रथमच धुळे ते अयोध्या राप बसने यात्रा करा असं आपल्याला दिलेले या बॅनर मध्ये तुम्ही बघू शकता। धुळ्यातील जे विविध बस स्थानक आहेत त्या ठिकाणाहून ही बस जाणार आहे। तुम्ही मार्ग बघू शकता। धुळे ते अयोध्या हा मार्ग असणार आहे। त्यामध्ये वाराणसी, प्रयागराज आणि धुळे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळेल। मित्रांनो, तुम्हाला इथं खाली नंबर दिलेले आहेत। इथं तुम्ही बघू शकता आगार व्यवस्थापन धुळे, आपल्याला धुळे बस स्थानकचा या ठिकाणी तुम्हाला नंबर पाहायला मिळते। नंबर बघू शकता। मी तुम्हाला नंबर एकदा सांगतो 75 88 52 04 36 हा नंबर आहे धुळे बस स्थानकाचा। त्यानंतर तुम्हाला दुसरा नंबर अजून दिलेला आहे शिरपूर बस स्थानकचा, तो देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता 95 11 81 21 13। त्यानंतर साक्री बस स्थानकचा नंबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 83 08 24 43 55। त्यानंतर दोंडाईचा जो बस स्थानक आहे त्या ठिकाणाहून देखील ही बस जाणार आहे। तर नंबर व्यवस्थित बघा या ठिकाणी 91 12 65 45 60। मित्रांनो, या सर्व बस स्थानकांवरनं 10 फेब्रुवारी रोजी अयोध्याला बस जाणार आहे, आपली लाल परी जाणार आहे। मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की मित्रांनो 41 प्रवासी उपलब्ध झाल्यास तुम्हाला स्वतंत्र बस देण्यात येईल, हे देखील लक्षात ठेवा। जर तुम्ही एखाद्या गावामधून 41 व्यक्ती या यात्रेसाठी जात असेल तर तुम्हाला एसटी महामंडळाकडून एक स्वतंत्र बस मिळेल, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा। मित्रांनो, बस कोणती असणार आहे तुम्ही बघू शकता। इथं बसचे आपल्याला वैशिष्ट्य दिलेले आहेत। सुसज्ज नवीन लाल परी, जे आपल्या नवीन लाल परी आपल्या एसटी महामंडळामध्ये दाखल झालेल्या ती लाल परी असणार आहे। जी नवीन आलेली बस आहे ती पुशबॅक सीट असणार आहे त्या लाल परीला। त्यानंतर सुरक्षित प्रवास, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण लाल परीने जास्तीत जास्त प्रवास करतो। लाल परीचा प्रवास केव्हा पण हा सुरक्षित प्रवास असतो। या सर्व बस स्थानकांवरनं मित्रांनो बस जाणार आहेत। तुम्हाला कॉल करून सविस्तर माहिती विचारून घ्यायची, रूट कसा असणार आहे, किती दिवसाची यात्रा असणार आहे, त्याचबरोबर कुठे कुठे बस थांबणार आहे, तर तुम्हाला सविस्तर माहिती जे आगार व्यवस्थापक आहेत त्यांना कॉल करून विचारू शकता। मित्रांनो, धुळे हे झालं धुळे जिल्ह्यातील, त्याचबरोबर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातूनही काही बस जाणार आहेत। तर कोणकोणत्या बस स्थानकावरनं जाणार आहेत ते देखील आपण जाणून घेऊ। तुम्ही बघू शकता आगार व्यवस्थापक नंदुरबार। मित्रांनो, हा फोटो थोडा ब्लर आहे त्यामुळे मी तुम्हाला नंबर सांगतो। नंदुरबार बस स्थानकाचा नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 88 30 04 37 88। त्यानंतर जो अक्कलकुवा बस स्थानक आहे त्या ठिकाणाहून तुम्ही जाऊ शकता। तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेले, नंबर व्यवस्थित बघा इथं 94 05 67 06 11। त्यानंतर नवापूर बस स्थानकावरनं देखील बस जाणार आहेत 99 22 86 87 91। आणि त्यानंतर शहादा बस स्थानक, तो देखील नंबर तुम्ही इथं बघा 98 34 22 53 58। या सर्व बस स्थानकांवरनं अयोध्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी बस जाणार आहे। तुम्हाला जी पण माहिती असेल तर तुम्ही खाली दिलेले जे नंबर आहे त्यावरती कॉल करून विचारू शकता। जर मित्रांनो तुम्हाला हे दोघं फोटो पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, मला त्या ठिकाणी हाय पाठवा आणि तिथं लिहा अयोध्या दर्शन यात्रा बस, तर मी तुम्हाला हे दोघं फोटो पाठवून देईल। तर मित्रांनो, ही काही गुड न्यूज होती ते तुम्हाला मी सांगितली। मी तुम्हाला एकच विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून इतरांना देखील ह्या यात्रेचा लाभ घेता येईल, दर्शनाचा लाभ घेता येईल। तर थांबूया मित्रांनो याच ठिकाणी, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा मी कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलला।